तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनो ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं भावनो मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला घेऊन आलो भावनो. आज आपण घेऊन आलो कडकमध्ये अशी लग्नपत्रिका आहे, जी आहे साखरपुडा निमित्त आपण काय केले भावनो, कडक अशी एंगेजमेंटची आपण पत्रिका डिझाईन केलेली आहे. पूर्ण एकदम मराठीमध्ये फुल एडिटेबल PST फाईल तुम्हाला भेटून जाणार आहे. PLP फाईल जर 1K म्हणजे 1000+ व्ह्यूज आले तरच तुम्हाला PLP फाईल देण्यात येईल भावनो. कारण की व्हिडिओ करतोय पण तुमचे काही व्ह्यूज येत नाहीत, लक्षात घ्या. 400 ते 500 व्ह्यूज येत आहेत 4 ते 5 दिवसांमध्ये, लक्षात घ्या. ते आल्याच्या नंतरच तुम्हाला PLP फाईल प्रोव्हाइड केली जाईल. त्यासाठी नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून जो टार्गेट आहे तो टार्गेट पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला फाईल भेटून जाईल. ओके, तर म्हणून काय करायचं, आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून जे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये पूर्ण एकदम ट्रेंडिंगला एकदम कडक आणि क्वालिटी डिझाईन आपण बनवलेली आहे, जी आहे साखरपुडा निमंत्रण पत्रिका. ओके, फोटोशॉपमध्ये तीच तुम्हाला PLP पण भेटून जाईल, पण कधी, जेव्हा टार्गेट पूर्ण होईल तेव्हा. ओके, त्याच्यानंतर आता साईज बघू शकता. आपण नेहमी साईज घेतो भावनो, ही साईज आहे, लक्षात घ्या. स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा काही असेल जर लिहून ठेवा. ओके, नोट करून ठेवा. 12 बाय आणि 14 इंचेसमध्ये रेझोल्युशन 300. ओके करायचं. ओके केल्याच्या नंतर आपलं जे काय डिझाईनला सुरुवात आहे ती करायची. ओके, इथे बघू शकता बॅकग्राऊंड. आता आपण काय केलं, विचार केला भाऊ, क्रिएटिव्हिटी बॅकग्राऊंड म्हणजे बॅकग्राऊंडवरती जास्त लक्ष देतो, कारण की जो एकदम मेन बघण्याचा उद्दिष्ट असतो ना भावनो, पूर्ण बॅकग्राऊंड असतं. बॅकग्राऊंडवरती जे मटेरियल आहे ना ते नंतर बघतात, पहिलं बॅकग्राऊंड भावनच बघतात, लक्षात घ्या. जेणेकरून जी डिझाईन आहे ती एकदम आपली कडक दिसेल. ओके, मी काय केलं भावनो, इथे बघू शकता बॅकग्राऊंडला तर व्हाईट ठेवायचं आपल्याला. हा तर नॉर्मल व्हाईट असतोच. आता बघू शकता तुमचा असं व्हाईट असतो जो कॅनव्हास, हा कॅनव्हास आहे. ओके, कॅनव्हास तर व्हाईट आहे, त्याच्यावरती आपण फक्त एक असा रेक्टँगल घेतला, बघू शकता, एक असा थोडा क्रॉसमध्ये. त्याला नंतर थोडं थोडं जसं जसं तुम्ही पुढे जाईल ना तसं तसं तुम्हाला क्रिएटिव्हिटी येत जाईल की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता मी आता ही शॅडो नाही मारली, मी मी एक टेक्स्चर घेऊन आलो. इथे बघू शकता फ्लावरचं टेक्स्चर आहे. इथे तुम्हाला लेअर पॅलेटमध्ये लक्ष ठेवा माझ्या, तिथे तुम्हाला इथे दिसून येईल. ओके, तर हे काय केलं आपण, नॉर्मल सॉफ्ट लाईट जे ओव्हरले इफेक्ट मारतो ना नेहमीप्रमाणे. ओके, जे जुने असतील त्यांना माहीत असेल मी काय करत असतो. ओके, त्याच्यानंतर नॉर्मल आपल्याला काय घेतलं, एक फोटो. आता जे कस्टमरने फोटो दिले होते इथे बघू शकता. ओके, कस्टमरने फोटो दिलेत ते आपण थोडे इथे ॲडजस्ट करून घेतलेत. ओके, म्हणजे बॅकग्राऊंडला टाकून, कारण की त्याच्यावरती आपल्याला फोटो ॲडजस्टमेंट करायची. त्याच्यानंतर सर आता फोटो राहू दे, फोटोचं लवकर आलं. त्याच्यानंतर आता आपण अजून आलो आहे बॅकग्राऊंडमध्ये. ओके, तर जे आपले टेक्स्ट असणार आहे, टेक्स्टमध्ये जास्त काय आईवडिलांची जी काय नाव आहेत ती नाही आहेत, लक्षात घ्या. फक्त मेन नाव आहे, जे नवरदेव आणि नवरीचं जे काही नाव असतं. ओके, ते नाव आता लिहायचं कशावरती, तर ते इथे बघू शकता नॉर्मल आपलं असं होतं. ओके, त्याच्यावरती मी विचार केला, आपल्याजवळ असे बरेच सारे मटेरियल वगैरे आहे, किंवा Pinterestला तुम्हाला भेटून जाईल जर तुम्ही इकडे सर्च वगैरे केलं ना. इथे बघू शकता Pinterestवरती जर गेले तर तुम्हाला असे वेडिंग मटेरियल वगैरे सर्च करा. आणि आता जेमिनी वगैरे तर तुम्हाला माहीतच असेल. ओके, इथे बघू शकता असं बॅकग्राऊंड. ओके, हे बॅकग्राऊंड घेऊन किंवा काय बोलू शकता तुम्ही आता याला. इथे बघू शकता हे पूर्ण ब्लँक आले, तुम्ही ह्याच्यावरती पण काम करू शकता. ओके, सिम्पल घ्यायचं, थोडंसं ब्राईटनेस वगैरे वाढवायची. हे बघा आता हे डायरेक्ट आले, मी काय सर्च केलं का नाही केलं, सिम्पल ओपन केली, नॉर्मल एक कशावरती तरी क्लिक केलं. क्लिक केल्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असं आलं. ओके, मी आता हे पण घेऊ शकतो. इथे बघू शकता अजून येत आहेत भावनो. ओके, इथे बघू शकता असे याला मोठं करायचं. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल. ओके, किंवा याला कॉपी करायचं आणि इकडे घेऊन पेस्ट करायचं. आता जसं की ही लेअर आहे. ओके, याला पेस्ट केली, तुम्ही ही पण ह्याच्या जागेवरती चेंज करू शकता. ओके, बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करून टाकायचं. इथं जाऊन मॅजिक टूलनी ओके Ctrl+X मारायचा, काय होईल, जे बॅकग्राऊंड आहे ते कट होऊन जाईल. ओके, दिसतंय तुम्हाला, प्रोसेस झालेलं आहे. असं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं. त्याच्यानंतर थोडं इफेक्ट वगैरे खेळायचं आणि आपल्याला ॲडजस्टमेंट करून घ्यायची. असं हे बॅकग्राऊंड हे वाला पण बनवलेलं. ओके, झालं सांगितलं तुम्हाला. अजून तुम्हाला मटेरियल भेटेल. इथे बघू शकता फ्लावर, तुम्ही मोर वगैरे बघितले असेल माझ्या म्हणजे डिझाईनमध्ये मी जास्त वापरत असतो लाईटमध्ये, कारण की जेवढं आपलं मटेरियल जेवढं चांगलं दिसेल भावनं इथं बघू शकता. ओके, हे भावनं शोधून पण सापडत नाही, जे आता लगेच मी शोधायला गेलो ना तर मला काही सापडत नाही, लक्षात घ्या. ओके, मग मी काय करतो, माझ्याजवळ जे मटेरियल आहे तेच मी त्याच्यातलं घेत घेत डिझाईन बनवायला सुरुवात करतो. आता बघू शकता मी सिम्पली क्लिक केलं, तुमच्यासमोर आहे लाईव्ह उदाहरण आहे. बघू शकता खाली वायफाय बटन चालू आहे आणि तुमच्यासमोर मी लाईव्ह तुम्हाला शोधून दाखवतो. ओके, तर सिम्पल असं तुम्ही घेऊ शकता काही पण याच्यातलं तुम्ही, किंवा डायरेक्ट तुम्ही अशी डिझाईन घेतली नाही तर बघू शकता त्याच्यावरती पण तुम्ही लिहू शकता. जे पिक्सल लेवल आहेत ना त्यांच्यासाठी कडक आहे, फक्त एवढंच क्रॉपिंग करायला जरा त्यांना प्रॉब्लेम येईल, लक्षात घ्या. ओके, चला आपण फोटोशॉपकडे येऊया. फोटोशॉपमध्ये हे ॲड केल्याच्यानंतर त्याला शॅडो वगैरे मारायचं. त्याच्यावरती अजून एक आपण लेअर ॲड केली व्हाईट कलरची. बघू शकता हे पूर्ण असं दिसते तुम्हाला, त्याच्यावरती अजून एक मारली. ओके,
स्माईल याच्यानंतर म्हणजे सेम कॉपी पेस्ट केले. त्याच्यानंतर आपलं जे ऑब्जेक्ट आहे ओके, जे तुम्हाला डिझाईनसाठी ऑर्डर देतील ते फोटो वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करतील. ओके भावनो, पहिला पासवर्ड एक कडकमध्ये सांगते 929595 ओके. तर भावनो ते फोटो वगैरे प्रोव्हाइड करतील. फोटो प्रोव्हाइड केल्याच्यानंतर तुम्हाला ते फोटो कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंगचे टूल पण आता AI टूल वगैरे आलेले आहेत बरेच सारे. इमेज जर ब्लर असेल तर म्हणजे इमेज क्लिअर म्हणून सर्च करायचं, तुम्हाला बरेच सारे साईट भेटून जातील ओके. किंवा इनेन्स वगैरे जे काय आहे ते कटिंग वगैरे पण बॅकग्राऊंड रिमूव्हचे पण आता च्या थ्रू तुम्ही डिझाईन वगैरे करू शकता. एकदम सोपं आणि टाईम वाचतो म्हणून लक्षात घ्या ओके. पहिलं एवढं सिलेक्शन मारा, एवढं पूर्ण एक एक केस वगैरे जे आहे ते पूर्ण कटिंग ओके. त्याच्यानंतर इफेक्ट प्रोव्हाइड करा त्यांना, ते करताना म्हणून बरेच वेळ जातो लक्षात घ्या. फोटो ॲडजस्टमेंट करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला समजेल की केवढा आपल्याला मॅटर यामध्ये सेवायचं. हे बॅनरवरून तुम्ही बॅनर वगैरे प्रिंट करू शकता ओके. जे डिझायनर वगैरे असतील त्यांना पण तुम्ही देऊ शकता, किंवा म्हणजे जे प्रिंट करणार असतील त्यांना तुम्ही प्रिंटिंगला वगैरे देऊ शकता. अशी डिझाईन आपण तुम्हाला प्रोव्हाइड केले. फक्त फॉन्ट तुमच्याकडे असले पाहिजे, नाहीतर मग कन्वर्टिंगचा प्रॉब्लेम येणार ओके. आता मी हे डायरेक्ट फॉन्ट इथे ॲड केलेत. कोणत्या तरी एक दुसऱ्या PHP फाईलमध्ये मी हे यूज केले होते, तुम्हाला माहीत असेल. तेच फॉन्ट मी इथे पेस्ट करतो, जेणेकरून काय होतं की सेम त्या डिझाईनमधला जो डाटा जसा आहे ना सेम ह्या डिझाईनमध्ये येतो ओके. म्हणजे जास्त काही करायची गरज नाही. नंतर इथे वरती आपल्याला गणपती बाप्पा तुम्हाला माहीत असतील ओके, त्यांचा पण इथे फोटो वगैरे. आता ते कुठं राहिले त्याचे इथे लेअर पॅलेट बघू शकतो, वरती खाली झालेलं आहे असं मला तर वाटतं. हां इथे बघू शकतो, हे बघा ठीक आहे. हे तर पहिलं पाहिजे ओके. तिथे गणपती बाप्पांचा तुम्हाला फोटो दिसेल, मी झूम करून दाखवतो ओके. कारण की फोटोशॉप आहे म्हणून फोटोशॉपमध्ये कसं ना जेवढं बोलू शकतो, प्लस हात पण रिकामी आहेत ओके. म्हणजे कुठे पण. आणि जर तुम्ही मोबाईलवरती करताय, मी सांगतोय तुम्हाला, परत ते वरती खाली बोलायला त्याला थोडा त्रास वगैरे होतो ओके. परत काय करायचं कसं करायचं सुचत नाही, आणि काय सांगायचं मेन टायमाला ते पण समजत नाही. हे तर बघू शकता हे फॉन्ट आहेत. हे फॉन्टचं तुम्हाला आता काय सांगायला पाहिजे का, मला सांगा आता कुठून फॉन्ट घ्यायचे. इथे टेक्स्टमध्ये फॉन्ट आहेत, त्या टेक्स्टला कोणते टेक्स्चर वगैरे द्यायचे ते तुम्हाला सांगतो वाटल्यास ओके. तर नॉर्मल कलर घ्यायचा, कोणताही कलर घ्यायचा, पिंक येलो कुठला ओके. त्याला कलर डचमध्ये येलो कलर द्यायचा. आणि शॅडो जसं की तुम्ही पिक्सल लॅबला दिला असेल, इथं बघू शकता हे स्ट्रोक आहे, इंटर शॅडो आणि ड्रॉप शॅडो. नॉर्मल असा कलर आहे. इंटर शॅडो दिलं की ग्लोईंग आला आहे बघू शकता. त्याच्यानंतर ग्रेडियंट पण देऊ शकता, इथे बघू शकता ग्रेडियंट आहे. इंटर ग्लोईंगला आपण ड्रॉप शॅडोला बंद करूया, आणि ग्रेडियंटचा कलर आहे, दोन कलरमध्ये मिक्सिंग आहे ओके. इंटर शॅडो आणि ग्रेडियंट बंद करूया. आणि आपले स्ट्रोक बघू शकता एकदम कुठून जे नाव आहे ते दिसतंय, तुम्हाला दिसत असेल ओके. त्याच्यानंतर तर पुढे आता चालू करायचं आपलं टायपिंगला. टायपिंग तुम्ही लिहून घ्यायची व्हॉट्सअपला, किंवा जर तुम्हाला टाईपरायटर वगैरे जर येत असेल तर तुम्ही टायपिंग वगैरे करू शकता ओके. टायपिंगचे इथे बघू शकता त्याचे खालीवरती झाले, तिथे बघू शकता श्री गणेशाय नमः, प्लस इथे चिरंजीव चिचौका, ही PHP फाईल तुम्हाला इथे दिसते बघू शकता ओके. त्याच्यानंतर हे जे सस्नेह निमंत्रण ओके. तर भावना दुसरा पासवर्ड आहे भावना 7575 ओके. त्याच्यानंतर इथे आहे बघू शकता सर्व A to Z मटेरियल आपण ओपन देत असतो, आणि एकदम हाय क्वालिटी ओके. म्हणजे हाय क्वालिटी म्हणजे तुम्ही जसं प्रिंटिंगला पण दिलं ना तरी क्वालिटी फाटणार नाही, लक्षात घ्या. फक्त प्रिंटवाल्याने चांगली प्रिंट काढली पाहिजे ओके. ते तुम्हाला सांगावं लागेल. इथे बघू शकता आता खाली सस्नेह स्थळ वगैरे लिहायचं. हे काय सारखं प्रत्येक व्हिडिओमध्ये माणूस सांगून आता मी थकलेलं आहे, कारण की तुम्हाला तर माहिती आहे काय लिहायचं असतं काय नाही लिहायचं असतं डायरेक्ट. त्याच्यानंतर फक्त मी तुम्हाला क्रिएटिव्हिटी दाखवते ओके. ही इथे बघू शकता आता ही गोल्डनची खाली लाईन आहे, त्या गोल्डनच्या लाईनमध्ये बघू शकता एकदम पूर्ण किती 4-5 लाईन आहेत. तुम्ही बाकीच्या खालीच्या कट करून तुम्ही असे इथे ॲड वगैरे करू शकता, किंवा वरती पण घेऊ शकता एकदम टॉपला. याची डबल कॉपी करायची सिम्पल, याला तुम्ही अशी बघू शकता थोडा लुक येणार आहे ओके. फक्त तुम्हाला ते करता आलं पाहिजे, तुमच्याकडे टाईम पाहिजे. टाईम मेन तर टायमिंग आहे क्रिएटिव्हिटीला. मी पण आता एवढं टाईम काढून बनवलेलं नाही, तर तुम्ही मला असं कसं तुम्हाला कुठून भेटतं काय भेटतं असं काय नाही. रेफरन्स वगैरे काय नसतात, कस्टमर सांगतात तुम्ही तुमच्याप्रमाणे बनवा, फक्त एवढं कस्टमर बोलले पाहिजे बस. त्याच्यानंतर हे फ्लावर आहे, इथं बघता पूर्ण रिकामी वाटते. आता हे फ्लावर जेव्हा नव्हते लावले आपण, इथं बघता पूर्ण ओपन वाटते. मग आता काही इथे तरी काहीतरी करायला पाहिजे आपण ओके. तो विचार केला तर हे फ्लावर आहेत दुसऱ्या डिझाईनमध्ये आपण यूज केले होते, त्याचीच कॉपी घ्यायची आणि इकडे पेस्ट करायची बस. बाकी काय फक्त मेन एवढंच, सेम डिझाईन नाही दिसला पाहिजे ओके. बघू शकता पूर्ण डिझाईन. आता इथे साखरपुड्याचा जो टायमिंग आहे त्याची आता इथे बघू शकता लेअर पॅलेट कुठे गेलं आहे ते आपण इथे ऑफ करूया ओके. बघू शकता आता मी जर तुम्हाला एवढं दाखवत बसलो हे टायपिंग करा हे करा ते करा, तुम्हाला वाटतं काय 9 ते 10 मिनटामध्ये व्हिडिओ होतो का, नाही होत. 1 ते 2 तास लागतात भाऊ ना डिझाईन टायपिंग वगैरे, फोटो कटिंग, एक मटेरियल ॲड, 10 वेळेला ते मटेरियल डिलीट करा, परत दुसरं टाका.
परत कोणतं चांगलं वाटतंय ते बघा. ओके, असं भावनो बरेच प्रोसेस असते. त्याच्यानंतर हा मोर आहे. हा मोर तर आपण बरेच म्हणजे 1 वर्ष झालं असेल भावनो तो माझ्याजवळ आहे. तो कुठे जातच नाही आहे, लक्षात घ्या. ओके, पण जात नाही म्हणजे कसं आहे, आता त्याला आपण डिझाईनमध्ये जास्त वापरतो, लक्षात घ्या. ओके, सस्ने निमंत्रण इथं पाहू शकता, एकदम कडक ओपन आहे. दिसत असेल तुम्हाला इथे आपला टॅगलाईनचा आणि आपला जो लोगो आहे. ओके, तुम्हाला दिसत असेल. कोणत्याही डिझाईनसाठी संपर्क लागल्यास नक्की संपर्क करा. फक्त भावनो तुम्हाला काम भेटून जाईल कधी, रात्री 10 नंतर. ओके, त्याच्यानंतरच तुम्ही भावनो मला मेसेज वगैरे तुम्ही करू शकता. तुम्हाला ऑर्डर वगैरे असतील तुम्हाला भेटून जातील. ओके, बघू शकता. अशी आता गणपती बाप्पा इथे कुठेतरी भूल झाले भावनो. यांची आपण PNG ॲड तर केली होती, पण इथे ऑन झाली नाही. आता इथे बघू शकता, एक खाली ॲड इथे बघू शकता. आता मी हे काही ॲड केलं तर इथं पूर्ण एकदम भरून आले भावनो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर गणपती बाप्पा कुठे गेले, Ctrl Z मारून पण इथे असेल त्यांची लेअरची पॅलेट आहे ना, ती कुठेतरी वरती खाली झाली असेल. 100% नाही आहे, असू दे. चला, इथं आपण गणपती बाप्पा घेऊन या. ओके, सिंपल टाकायचं गणपती बाप्पा क्लिप आहे. ओके, टाकलेलं आहे. आता इथे बघू शकता बरेच सारे असे तुम्हाला असे भेटून जातील. आता ह्याच्यातनं पण तुम्हाला भेटेल. आता गणपती बाप्पा नाही भेटले, आता आपण टाकूया श्री गणेश क्लिप आर्ट. ओके, टाकलेले आले. आता याच्यापैकी तुम्हाला कोणता गणपती बाप्पा पाहिजे असतील ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. ओके, मी आता हा घेतो. ठीक आहे, याला कॉपी करणार आणि इथे ॲड करणार. बस, बघू शकता तुमच्यासमोर इथे. फक्त आता मी याचे काय करतो, हा बाजूचा व्हाईट पोर्शन आहे तो मी इथे कट करतो. बघू शकता कडकमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही भावनो साखरपुडा पत्रिका किंवा कोणत्याही प्रकारची पत्रिका वगैरे डिझाईन करू शकता. ओके, तिसरा पासवर्ड आहे भावनो 40. चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती येईल सांगू शकत नाही, त्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघितला असेल तर नक्की पूर्ण बघा भावनो. नेक्स्ट व्हिडिओ भावनो लवकरच घेऊन येईन. ओके, चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड सांगितलेला आहे. PLP फाईलसाठी भावनो व्हिडिओ 1K टार्गेट व्ह्यूज आहे, त्याच्यानंतर तुम्हाला PLP फाईल दिली जाईल. ओके, धन्यवाद.